आज आपण इतिहासातील एका अशा कराराबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही, पण ज्याचा प्रभाव आजही आपल्या सगळ्यांवर आहे. तो करार म्हणजे सुगौलीचा तह. हा काही साधा करार नव्हता. या एका करारामुळे फक्त एक युद्धच नाही संपलं, तर एका देशाचा नकाशा बदलला आणि एका जगप्रसिद्ध सेनेचा पाया रचला गेला. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे विचार करा, एका साध्या कागदावर केलेल्या सहीमुळे एक शक्तिशाली लष्करी दल कसं उभं राहू शकतं, किंवा आजची आंतरराष्ट्रीय सीमा कशी ठरू शकते? ऐकायलाच किती अविश्वसनीय वाटतंय. चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या तहापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, कारण हा करार काही अचानक झालेला नाहीये. याच्या मागे एक मोठा संघर्ष आहे, एक मोठं युद्ध आहे. जवळपास 2 वर्ष म्हणजे 1814 ते 1816 ह्या काळात इंग्रज आणि नेपाळमध्ये एक भयंकर युद्ध झालं. दोन्ही बाजूंचं खूप नुकसान झालं. आणि मग अखेरीस सगळ्यांनाच कळलं की आता हे युद्ध थांबवायला हवं, आणि त्यासाठीच एका तहाची गरज होती. आणि तोच तह म्हणजे सुगौलीचा तह. आता बघा, नावापुरता हा एक शांतता करार होता. म्हणजे उद्देश तर तोच होता की दोन्ही पक्षांमध्ये शांतता निर्माण करायची. पण खरं सांगायचं तर या तहाच्या अटी फक्त शांततेपुरत्या मर्यादित अजिबात नव्हत्या. बरं, मग आता येऊ या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. या तहाच्या अटी त्या नेमक्या काय होत्या? कारण ह्याच अटींनी फक्त नकाशाच नाही, तर सत्तेचं अख्खं समीकरणच कायमचं बदलून टाकलं होतं. सगळ्यात पहिली आणि नेपाळसाठी सगळ्यात मोठी अट होती ती म्हणजे त्यांना आपल्या ताब्यातला एक प्रचंड मोठा भूप्रदेश सोडावा लागला. विचार करा, हा नेपाळसाठी किती मोठा धक्का असेल. आणि हे नुकसान काही छोटं मोठं नव्हतं. गढवाळ आणि कुमाऊनसारखे महत्वाचे प्रदेश गेले. संपूर्ण तराई भागावरचा हक्क सोडावा लागला. इतकंच नाही तर सिक्कीमवरचा दावाही सोडावा लागला. म्हणजे एका फटक्यात नेपाळच्या सीमा अक्षरशः आकसल्या. पण थांबा, गोष्ट फक्त जमिनीपुरती मर्यादित नव्हती. याचा राजकीय परिणाम तर त्याहूनही मोठा होता. थेट नेपाळची राजधानी काठमांडू, तिथे आता ब्रिटिशांचा थेट हस्तक्षेप सुरू होणार होता. या तहात एक अट होती की नेपाळ काठमांडूमध्ये एका ब्रिटिश रेसिडेंटला स्वीकारेल. आता हे ऐकायला खूप साधं वाटतं, हो ना? पण ब्रिटिश रेसिडेंट म्हणजे काय? तर तो होता ब्रिटिशांचा एक प्रतिनिधी. त्याचं काम होतं नेपाळच्या परराष्ट्र धोरणावर नजर ठेवणं. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे नेपाळचं स्वातंत्र्य कुठेतरी मर्यादित झालं होतं. ठीक आहे, तर या सगळ्या अटींमुळे लगेच काय परिणाम झाले? दोन्ही बाजूंसमोर एक पूर्णपणे नवीन वास्तव उभं राहिलं होतं. चित्र एकदम स्पष्ट होतं. एका बाजूला होता नेपाळ, ज्याला आपला मोठा भूभाग गमावा लागला होता, आणि दुसऱ्या बाजूला होते ब्रिटिश, ज्यांनी ह्या भागात आपलं राजकीय वर्चस्व पक्कं केलं होतं. म्हणजे सत्तेचं पारडं पूर्णपणे ब्रिटिशांच्या बाजूने झुकलं होतं. आणि हो, याचा एक सगळ्यात मोठा परिणाम जो आजही दिसतो, तो म्हणजे आधुनिक भारत-नेपाळ सीमेचा जन्म. आज आपण जी सीमा बघतो तिची मूळ आखणी याच करारामुळे झाली. विचार करा, 200 वर्षांपूर्वी कागदावर काढलेली एक रेषा आजही 2 देशांना वेगळं करतीये. पण या तहाची गोष्ट इथेच संपत नाही. याचे काही परिणाम तर इतके दूरगामी आणि आश्चर्यकारक होते की त्याचे पडसाद आजही आपल्याला ऐकू येतात. चला तेच बघूया. आणि आता येतो या सगळ्या कथेचा क्लायमॅक्स. झालं असं की इंग्रज-नेपाळ युद्धात नेपाळी सैनिकांच्या शौर्याने ब्रिटिश कमालीचे प्रभावित झाले. त्यांची लढण्याची जिद्द पाहून ते थक्क झाले. आणि मग त्यांनी काय केलं? युद्ध संपल्याबरोबर त्यांनी याच सैनिकांना, म्हणजेच गुरखा सैनिकांना, आपल्या सैन्यात भरती करायला सुरुवात केली. कल्पना करा, कालपर्यंत जे शत्रू म्हणून लढत होते तेच आज एकाच सैन्याचा भाग बनले होते. म्हणूनच बघा, हा 200 वर्ष जुना करार फक्त एका युद्धाचा शेवट नव्हता. खरं तर हा भारत आणि नेपाळ यांच्यातल्या एका मोठ्या सामरिक संबंधाचा पाया होता. या करारामुळे जे संबंध तयार झाले ते आजही दोन्ही देशांच्या राजकारणात आणि परराष्ट्र धोरणात खूप महत्त्वाचे आहेत. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. सुगौलीचा तह आपल्याला काय शिकवतो? तो हेच दाखवून देतो की कित्येक वर्षांपूर्वी वसाहतवादी काळात केलेले करार हे फक्त इतिहासाचे कागद राहत नाहीत. त्यांची एक गडद सावली आजही आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर पडलेली असते, नाही का? यावर विचार करायला नक्कीच हवा.